लाडक्या बहिणीमुळं पगार होत नाही असं नाही, पगाराला प्रायोरिटी आमची पहिली आहे. कुणाचे पगार झाले नाही तसं झालेलं नाही. ठीक आहे, थोड्या आर्थिक अडचणी त्यामुळे निर्माण झालेल्या आहेत, परंतु ती योजना काही बंद होणार नाही, योजना ती चालूच राहणार आहे. आणि आता आपलं उत्पन्नही आपलं महाराष्ट्र राज्य हे फार प्रगतशील राज्य आहे. दरवर्षी उत्पन्न वाढतंय आपलं. GST मध्ये सगळ्यात जास्त वाटा आपला आहे. त्यामुळं मला नाही वाटत की पगार वेळाने होत असतील. ठीक आहे, विकास कामाला थोडा निधी आमचा कमी मिळत असेल, पगाराची आणि निवृत्ती वेतन, आम्ही घेतलेलं कर्जाचं व्याज हे आम्ही नियमित देतोय. सरकारने खुलासा केला की दर वाढणार नाहीत म्हणून. केंद्र सरकारनं पूर्णपणे सांगितलं की आम्ही काय दर वाढवणार नाही. सर, नंदुरबारच्या अजूनही ग्रामीण भागामध्ये गॅस टंचाईची मोठ्या प्रमाणावरती भासवते. गॅस पुरवठा आहे, गॅसचा साठा आहे, पण मात्र सिलेंडर जे ते वेळेवरती मिळत नाही. 15-15, 20 दिवस उशिरा मिळत आहेत. ठीक आहे, जिल्हाधिकारी लक्ष घालतील त्यावर. 10 फॉर्म आले, 9 जागांसाठी 10 फॉर्म आलेले आहेत. कुणी जादा भरलाय? भाजपकडनं एक जास्त आलेलं नाही, भाजपकडनं ते त्याचा मिड टर्म आहे ना त्यांची, सातवची. 6 भरले त्यांनी. बरोबर, सातवची 6वी आहे. त्यांनी 7 भरले का? 7 भरले भाजपानी. एक आपलावाला आहे, 2 शिंदे गटाचे आणि महाविकास आघाडी. अशी चर्चा होती की पार्थ पवारांनी काकडेंचं नाव सुचवलं होतं आणि जियान सिद्दीकींचं नाव. नाही बाकी असं काही चर्चा होत्या. चुकीचं आहे. विक्रम काकडेचं नाव पार्थ पवारांनी सुचवलेलं नव्हतं. म्हणजे फक्त मीडिया चर्चा. मीडिया चर्चा. सर, पण आज आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात पण आपण अजितदादांची आठवण काढली. आज 3 महिने होऊन गेले तरी ते जे विमान अपघात झाला होता त्याची सखोल चौकशी वगैरे काही बाहेर आली नाही. व्हायला हवी चौकशी व्यवस्थित, असं वाटत की परवा मुख्यमंत्र्यांनी ह्याचा पुनरुच्चार केला. कसल्याऐवजी आम्ही पूर्णपणे चौकशी करून अहवाल ठेवणार आहोत. सुप्रियाताईंनी सांगितलं आता की भविष्यामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई कधीच होणार नाही, निवडणुकीतही नाही होणार आणि कशातच होणार नाही. कसं पाहता याकडे आपण? हे चांगली गोष्ट आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. गोकुळ दुग्ध संघावरती प्रशासक नेमला जाणार आहे का? नाही, आता चालू आहे. ते काय झालं की निवडणुकी वेळेत झाली नाही, म्हणून असलं तरी आम्ही सगळे युतीचीच आहेत तिथं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गोकुळ संघ माहिती आहे तुम्हाला? नंदुरबार जिल्ह्यामध्ये चांदणी घाट आहे. दरवर्षी हा घाट पावसाळ्यामध्ये हानी होत असते, दरडी कोसळतात, परंतु प्रभावी अशी उपाययोजना या रस्त्यावर होती. कुणाची झाली कुठं? आत्ताच मला भेटले होते, पत्र जायला ठरलं होतं. बैठकी आले असताना महिला राजा लागून कोण महिला आल्या होय? सर, मराठी बोली भाषेवर काही राजकारण चालू काहीतरी ते टाइम पिरियड देणार आहे. सर, 4 टंच्या संदर्भात काही आढावा वगैरे घेतलेला आहे किंवा काही? नाही, आता जे आता मी पाणी टंचाई वगैरे आहे त्यात 4 टंचाई आहे ना. आता उष्णता एवढी वाढलेली आहे, तर आता जर पाऊस वाढणार असेल तर 4 टंचाईवर सुद्धा मंत्रिमंडळाने आम्ही चर्चा केलेली आहे. आम्ही जेवढी शेती महामंडळाची जेवढी जमिनी आहेत त्यावर गवताचा हे करणं, त्यानंतर हत्ती गवत लावणं, असे अनेक प्रकारचे प्रयोग आम्ही करतोय आता. आज तर आपल्याला माहिती आहे की दरवर्षी एप्रिल आणि मे हे 2 महिने असे आहेत की जूनपासून पाऊस चालू होत असल्यामुळं आपण खरीपाच्या आढावा बैठक ही जिल्ह्याची घ्यावी आणि मग विभागीय आणि मग राज्याची मुख्यमंत्री महोदय यांची अध्यक्षतेखाली घेतली जाते. आता 2-3 प्रश्न आपल्यासमोर गंभीरपणाने उभे आहेत. एक म्हणजे युद्ध परिस्थिती सुरू असल्यामुळं खतं येण्यामध्ये अडचणी आहेत. विशेषतः युरिया आणि DAP ही शेतकऱ्याची जास्त मागणी आहे. ती मिळणं, ती शेतकऱ्यांपर्यंत पोचणं, बी बियाणंही चांगलं मिळणं, निकृष्ट बियाणामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं आहे हे अनेकदा आपण बघितलेलं आहे. त्याशिवाय पावसाचा यावेळेला आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री महोदयांनी आणि सगळ्या हवामान तज्ज्ञांनी सातत्याने एक अंदाज व्यक्त केलेला आहे की हे वर्ष अल निनोचं फार मोठं सावट आपल्या देशासमोर आहे आणि 92% पाऊस होईल असं हे भाकीत खोटं ठरावं अशी प्रार्थना आपण करूया. परंतु जर झालं तर आपल्याला सामूहिकपणे यावर मात करण्याची आवश्यकता आहे.
आता आपल्या जिल्ह्यामध्ये असलेले पाण्याचे साठे आहेत ते जपून वापरणं. आता मला राजेश पाडवी आमदार सांगत होते की साहेब आज टी व्हीवर असं दाखवत होते की जगातील सर्वात जास्त तापमान असलेलं शहर हे नंदुरबार, अकोला, अमरावती हे दाखवत होते. आणि खरं आहे की 46 पॉईंट वरती आपलं तापमान गेलेलं अजून मे महिना यायचा आहे. तर मग यामध्ये एवढं जर उष्णता होणार असेल तर बाष्पीभवनही त्या पद्धतीने होणार. ते पाण्यासाठी आपल्याला जपून वापरावे लागतील. आपल्याला मे महिना अजून एप्रिल संपला थोड्या 2 दिवसांनी, तर मे महिन्यामध्ये आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल. पावसाचा हंगाम वाढणार आहे असं भाकीत केलं जातं आणि म्हणून पाणी आपल्या असलेला पाण्याचा साठा ऑगस्टपर्यंत कसा पुरेल याचं नियोजन सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला या खरीपाच्या निमित्ताने युरिया आणि DAP आणि जे लिंकिंग आहे, आता ते शेती सेवा केंद्रवाल्यांनी जेव्हा आता संप केला त्यांचं म्हणणं असं होतं की बा आमच्यावर खटले भरले जातात, आम्हाला देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत खत तेच आम्हाला लिंकिंग लावतात, त्यामुळे आम्हाला खाली सुद्धा शेतकऱ्यांना लावावं लागतं. म्हणून आम्ही मंत्रिमंडळाने असं ठरवलं आहे की या कंपन्यावरच खटले भरायचे. ज्या कंपन्या हे खतं देत असताना लिंकिंगचं अट लावत असतील आपल्या विक्रेत्यांना आणि विक्रेते जर शेतकऱ्याला लावत असतील तर त्या मुख्य जो कंपनी आहे त्याच्यावरच खटले भरायचे. विशेषतः बियाणं हे निकृष्ट अनेक वेळा दिलं जातं आणि शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतं. ते बियाणं चांगलं वापरलं पाहिजे. पावसाचा खंड पडला की MSEBीनं लाईट व्यवस्थित शेतकऱ्यांना दिली पाहिजे. अशा त्यानंतर जलसंधारणाची कामं व्यवस्थित झाली पाहिजेत. अशा अनेक विविध विषयावर आज खरीप हंगामाबद्दल चर्चा झाली आणि हे वर्ष खरीप हंगामाचं यशस्वी करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.